मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। रात्रीपासून उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे भांडूपमधील एलबीएस रोडवर पाणी साचलेलं आहे। रविवारचा दिवस असल्याने आज वाहनांची फारशी वर्दळ नाहीये। मात्र आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट दिल्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे। भांडूपमधील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। पासून सुरू झालेला पाऊस दसरा आला तरी संपण्याचं नाव घेत नाहीये। मुंबई उपनगर आपण जर पाहिलं तर पावसाची संततधार ही कायम आहे। रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरू आहे। त्याच्यामुळे आपण ही जर व्हिज्युअल्स पाहिली तर एलबीएस मार्ग पूर्णपणे जलमय झालेला आहे। भांडूप एलबीएस मार्गावरची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी जर आपण वाहनं पाहिली तर फक्त एका लेनने ही वाहनं आहेत ती सुरू आहेत आणि जो रात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे त्याची संततधार ही कमी झाली नसल्यामुळे सखल भागांमध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच हा जर पाऊस असाच पडत राहिला तर मुंबई आणि पूर्व मुंबई उपनगरातला अनेक जे भाग आहेत ते जलमय होऊ शकतात आणि याआधी जशी परिस्थिती आपण पाहिली होती जे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं तशी परिस्थिती आता पुन्हा एकदा नवरात्रीच्या दिवसात देखील होताना आपल्याला दिसून येईल। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।